हॅलो हाय नमस्कार. तर आज मी बऱ्याच दिवसांनी मोठा व्हिडिओ घेऊन आले. मोठा म्हणजे जास्त मोठा नाही, 2-3 मिनिटाचा व्हिडिओ. आता मी जास्त करून शॉर्ट्स टाकते, मोठ्या व्हिडिओला वेळ नाही भेटत. तर हा व्हिडिओ शॉर्ट्समध्ये पण आहे. जर तुम्हाला शॉर्ट्स पाहिजे तर शॉर्ट्समध्ये पण बघा, बघितला नसेल तर या पद्धतीने वडे बनवून बघा. शाबूचे एकदम क्रिस्पी होतात. तर चला मग सुरू करूया. तर सुरुवातीला काय करायचं, आपण रात्री मी भिजवलेला शाबू घेतला, तो घ्यायचा. त्याच्यात 2 बटाटे उकडून घेतले आहेत, ते घालायचे आहेत, कुस्करून घालायचे आहेत. नंतर आलं मिरची आणि कोथिंबीरचं वाटण केले मिक्सरमध्ये, ते घालायचं आहे. तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकताय. नंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं 1-2-3 चमचा, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ पण घालायचं आहे त्याच्यामध्ये. मीठ घातल्यानंतर ते आपण सगळं आता हाताने एकजीव करून घेऊयात व्यवस्थित. पीठ एकदम असं घट्ट असं हे करून घ्यायचं आहे, पाणी घालायचं नाही अजिबात. तेवढ्यातच छान असं मळून घ्यायचं ते पीठ. मला थोडंसं तिखट कमी वाटलं, पण त्याच्यात मी लाल मिरची पावडर पण घातले. जर कोणाला ॲसिडिटी वगैरे मिरचीचा त्रास होत असेल तर तुम्ही लाल तिखट पण फक्त मिरची पावडरची घालायची आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. असं पीठ बघा, अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे. पाणी लावून हाताला असं आहे बघा, मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने हाताला असं पाणी लावून हलगत ते थापून घ्यायचं आहे आणि मध्ये त्याला एक छिद्र करायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण फुगणार नाही पुरेसारखं, असं क्रिस्पी होतात बघा. नंतर हे बघा, मी तेल कडवत ठेवलं आहे. आपलं तेल छान गरम झाले. आता मीडियम गॅसवरती आपण हे छान असे क्रिस्पी भाजून घेणार आहोत. हे बघा, मस्त असं मीडियम गॅस करायचा, जास्त फास्ट करायचा आहे, ते करपतील आणि आतून कच्चेच राहतील. त्यामुळे मीडियम गॅसवरती ते भाजून घ्यायचे व्यवस्थित. हे बघा, हे तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकताय. जास्त वेळपर्यंत ते क्रिस्पी राहतात, असं मऊ पडत नाही. तशी जाडसर केले की ते मऊ पडतात ना, या पद्धतीने केले की ते असं क्रिस्पीच राहतात बराच वेळ, आणि थंड होईल तसं जास्त क्रिस्पी होतात ते. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळे वडे तळून घेतलेत. आता मी तुम्हाला एक तोडून पण लावते ह्याच्यातला. हे बघा, मस्त असे क्रिस्पी वडे आहेत आपले. मी हाताने पण तोडून दाखवते, एकदम क्रिस्पी होतात. करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जावं. दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.